उदगीर शहरात क्रीडा संकुलसाठी 11 एकर जमीन नगर परिषदेची असताना माजी मंत्री तथा सध्याचे आमदार संजय बनसोडे यांनी जिल्हा परिषद शाळेची चांगली इमारत पाडून तेथे नवीन क्रीडा संकुल बांधणे म्हणजे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्याचे षडयंत्र आखले आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले आहेत. आपल्याला लक्षात आलं पाहिजे, तालुका क्रीडा संकुल बैठकीचा इतिवृत्तांत दिनांक आहे 24/10/2011 सकाळी ठीक 11 वाजता या उदगीरचे उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण साहेब होते. त्यानंतर सीओ नगरपालिका क्रीडा अधिकारी यांच्या समवेत अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये 11 एकर जमीन तळवेस या ठिकाणची, जिथं तलाव होता आपला, त्या ठिकाणची जमीन देण्यात आली. मी आमदार असताना हा पूर्ण डिटेल डाटा त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि ही 11 एकर जमीन क्रीडा संकुलाकडे असताना तत्कालीन मंत्री आपले आजचे आमदार ह्या महाशयांना 11 एकर जमीन क्रीडा संकुलासाठी अवगत असताना त्या ठिकाणी क्रीडा संकुल न उभारता जिल्हा परिषदेच्या मैदानावर, जिल्हा परिषदेची शाळा होती मराठी मीडियम आणि उर्दू मीडियम, ती शाळा पाडून ती शाळा दुसरीकडे हटवून या ठिकाणी 11 एकर जमीन असताना देखील दुसरी जमीन त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं मैदान हडप करण्यासाठी, जर ती जमीन क्रीडा संकुलासाठी बांधकाम सुरू असेल तर हे चुकीचं आहे का नाही? हे 420 डाका टाकण्याचं काम आहे का नाही? उदगीरकरांना मी सांगू इच्छितो की वैभवात भर पडणारा एखादा कुठलाही सार्वजनिक उपक्रम कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मैदानावर व्हायचा. त्या ठिकाणी साधू संतांचे कार्यक्रम असतील, विविध धार्मिक सोहळे असतील, एखादा कुठला राजकीय कार्यक्रम असेल, राजकीय सोडा, हे धार्मिक सोहळे पण सोडा, यदा कदाचित आयुष्यामध्ये कधी ना कधी नैसर्गिक कुठली आपत्ती आली आणि एखाद्या मोठ्या शहरामध्ये एखादा जर ओपन स्पेस जागा जर भूखंड नसेल तर किती मोठा अहंकार माते. एकमेव ठिकाण आता जिल्हा परिषदेचं मैदान होतं. त्या जिल्हा परिषदेच्या मैदानाची चुकीची माहिती देऊन शासनाला जिल्हा परिषदेचं मैदान आहे म्हटले आपण, पुन्हा महसूल मैदान आहे म्हणून सांगितलं गेलं. अशा पद्धतीनं जिल्हा परिषदेचा सुद्धा काही पुढाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी ठराव करून, नगर परिषदेचा ठराव घेऊन त्या ठिकाणी जर तुम्ही सरकारला, महसूल विभागाला असेल, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, त्या ठिकाणी सगळ्याला फसवून जर तुम्ही ही जागा 11 एकर असताना सुद्धा तुम्ही जिल्हा परिषदेच्या जागेवर क्रीडा संकुल उभा करत असाल तर माझा उदगीरकरांना सवाल आहे हात जोडून की ही जागा हडप करून ह्यांच्या चेले चपाट्याला तिथं संस्था उभा करून, नगरपालिकेला न परवडणारं संकुल उभारून, क्रीडा डिपार्टमेंटला न परवडणारं क्रीडा संकुल त्या ठिकाणी उभा करून मस्तपैकी त्या ठिकाणी कमर्शियल उद्योगधंद्यासाठी आणि व्यापारी दृष्टिकोनातून पैसा कमवण्यासाठी, कायम स्वरूपामध्ये रॉयल्टी इन्कम निर्माण करण्यासाठी जर हा भूमाफिया जर खेळ तुम्ही चालू केला असेल तर उदगीरकर, भोळी जनता उघड्या डोळ्याने जरी बघत असेल तर हा सुधाकर भालेरावला 2दा आमदार केलेला आहे. 2दा आमदार. कुणाला मी चहा पाजवला नाही, मी कुणाला पैसे वाटले नाहीत. तुम्ही सुद्धा 2019ला जनतेनं, मी नसताना तुम्हाला जनतेनं निवडून दिलं म्हणून नशिबानं तुम्ही आमदार झालात. भोळ्या जनतेनं निवडून दिलं म्हणून. नंतर भोळ्या जनतेची तुम्ही शिकार केलात, भ्रष्टाचार करून कमवलेला पैसा तुम्ही लोकांना वाटलात म्हणून तुमचं आज हे जे सावळा गोंधळ चाललाय, भूमाफियाचा जो गोंधळ चाललाय, हा गोंधळ तुम्हाला त्या ठिकाणी जमीन अवगत असताना सुद्धा तुम्ही ही जमीन हडप करताय, उदगीरकरांना फसवताय. म्हणून उदगीरकरांना माझी विनंती आहे की जिल्हा परिषद मैदान बचाव समिती तयार करून या ठिकाणी याचं उग्र अशा पद्धतीचं आंदोलन तयार करेन गरज वाटली तर, परंतु मुख्यमंत्र्याला, महसूल मंत्र्याला, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सर्वांना याची इतिवृत्तांताची माहिती देऊन ते होत असलेलं बांधकाम थांबलंच पाहिजे. नसेल तर मी कोर्टात जाईन, परंतु जनतेनं मला आशीर्वाद दिला पाहिजे.
हे माझ्यासाठी नाही, उदगीरकरांच्या हितासाठी जिल्हा परिषद मैदान वाचवणं हे पहिलं उदगीरकरांचं कर्तव्य असेल आणि त्यासाठी छातीची ढाल करून मी उदगीरकरांसाठी समोर रस्त्यावर उभा राहायला आंदोलन करायला तयार आहे. परंतु उदगीरकरांच्या वैभवातली ही जागा, उदगीरकरांच्या स्मरणात राहणारी जागा ही वाचवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि ह्या भूमाफिया अलिबाबा 40 चोरांना हा पहिला प्रयोग आहे, हा पहिला प्रश्न उपस्थित केलाय. असे अनेक प्रश्नामध्ये, अनेक उपक्रमामध्ये यांचा जो भ्रष्टाचार होत चाललेला आहे, हा भ्रष्टाचाराच्या जर तुम्ही मालिका, मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक मालिका देईन. यामध्ये काही असे काही उद्योजक आहेत की लोकांचं रक्त पित आहेत, रक्त. एवढ्यापर्यंतचा भ्रष्टाचार या ठिकाणी वाढलेला आहे, सुळसुळाट मातलेला आहे. आणि ह्या ढोंगी लोकांना निश्चित रूपानं, उदगीरकरांना फसवणाऱ्या लोकांना यांना धडा शिकवला पाहिजे. जशा पद्धतीनं हे चोऱ्या करतायत, लबाड्या करतायत आणि फसवतायत, भूमाफिया होत आहेत, या भूमाफियाला पहिलं बाहेर काढून निश्चित रूपानं हे उदगीरचं जिल्हा परिषद मैदान वाचवणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि या जागेसाठी म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.